सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आजपर्यंतची ही वाटचाल हे हळूहळू वाढत चाललेली आहे। सुरुवात करताना मी भारत देशाचे जे जवान शहीद झाले आहेत त्यांना नमन करतो आणि त्यांच्या स्मरणार्थ कवी कुसुमाग्रजांची एक कविता आपल्यासमोर म्हणतो। अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वातत। धगधगत्या समरांच्या ज्वाला या देशाकाशी, जळा वयास्तव संसारातून उठून या राशी। ॲक्च्युली एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांच्या मनात देशभक्तीसाठी आणि देशप्रेम हे फार बालपणापासूनच उपजत राहावं। हे जे काही जवान आज देशाच्या सीमेवर आपलं संरक्षण करतात आणि कशा प्रकारे ते जगतात आणि कशा परिस्थितीत ते राहत असतात याची कल्पना देखील आपल्याला नसते। त्यांचं जीवन हे समोर मृत्यू दिसत असतो आणि त्या ह्याच्यातच ते जगत असतात। मला कधी कधी असं वाटतं की अंगावर शहारे आणण्यासारखे हे क्षण असतात आणि आपल्याला त्याच्या या गोष्टींचा अंदाजही नसतो। अलीकडे बरेच देशभक्तीपर सिनेमा प्रदर्शित झालेले आहेत आणि त्यामध्ये ॲक्च्युअल काय सिच्युएशन असते, त्यांची मनस्थिती काय असते, ते कसे लढतात हे त्यात दाखवलं जातं आणि तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात। तर हे अशा प्रकारचे देशभक्तीपर सिनेमा जे असतील ते आपण निश्चित पाहावे आणि त्यातून त्याचा बोध घ्यावा। आता सांगायच्या बऱ्याच गोष्टी आहेत। आजचं जीवन हे फार क्लिष्ट होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत। आणि जेव्हा मी शाळेत शिकत होतो तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बराच फरक आहे। शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, प्रचंड कॉम्पिटिशन झालेली आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपण आपलं बालपण विसरून चाललो आहे। पहिलीपासूनच त्या मुलाच्या मेंदूवर इतका दबाव आलेला आहे, त्यात काही लोक सस्टेन करतात, काही लोकांना प्रॉब्लेम्स येतात आणि काही लोक व्यवस्थित पार पाडतात। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बौद्धिक पातळी ही फार वाढलेली आहे। म्हणजे जर मुलांचा जर विचार केला आणि आपल्या वेळेसचा जर आपण विचार केला तर बौद्धिक पातळी फार वाढलेली आहे, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर प्रचंड वाढलेलं आहे। ज्या गोष्टी आपल्याला दोनदा तीनदा वाचाव्या लागायच्या आज ते एकदा वाचून लक्षात ठेवून त्याचं पुढं वापर करू शकतात। पण त्याचबरोबर त्यांचं शारीरिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। शिक्षणाच्या नावाखाली किंवा जे काही कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आता यांचे प्रॉब्लेम्स असे आहेत की यांचे आउटडोर गेम्स बंद झालेले आहेत। जे काही आपल्याला 24 तास मिळतात त्यातले 6 ते 8 तास तुमचे झोपण्यात जातात, 4-5 तास तुमच्या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जातात, 8 तासाची शाळा होते, राहिलेले 5-7 तास असतात त्यामध्ये पण आपण मॅक्झिमम वेळ हा टीव्ही, इंटरनेट, मोबाईल याच्यावर टाकतो। म्हणजे ॲक्च्युली विचार करायची गोष्ट आहे की आपण आपल्या शरीरासाठी काय देतो। परत अजून त्यात व्हिडिओ गेम्स आले, बाकीचे गेम्स आले आणि इंडोर गेम्स ह्याच्यामध्ये आपला जास्त वेळ जातो।
म्हणजे याचा अर्थ काय, हा जो मोबाईल आहे हा मोबाईल आपल्यासाठी थोडासा शाप म्हणून ठरतोय. हा मोबाईल म्हणजे एक दुधारी तलवार आहे. म्हणजे त्याचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा मला असं वाटतं की त्याचे जास्त तोटे आपल्याला दिसायला लागले. आणि दिवसेंदिवस हे प्रॉब्लेम वाढत जातात आणि त्याचे परिणाम आपल्या डे टू डे लाईफवर दिसत आहेत. तर माझी पालकांना, शिक्षकांना अशी एक विनंती आहे की या मोबाईलचा वापर जेवढा तुम्हाला कमी करता येईल तेवढा कमी करा. 10वीपर्यंत याच्यापासून मुलांना लांब ठेवा. आणि जे काही इंटरनेट किंवा च्या माध्यमातून तुम्हाला शिकवायचं आहे ते फक्त शाळेतच शिकवलं जावं. अभ्यासाची पद्धती पण बदलली आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण पूर्णपणे पुस्तकांवर अवलंबून असायचो. आता 70 ते 80% काम हे तुमचं इंटरनेटवर आहे. आणि त्या इंटरनेटच्या नावाखाली आपण अभ्यास करता करता कुठंतरी भरकटून जातो. आणि ते भरकटून गेल्यानंतर मग आपल्यालाही समजत नाही आपण कुठे गेलो ते. आणि त्याच्यामध्ये काही मुलं पूर्णपणे भरकटून जातात, काही मुलं जी हुशार असतात, संवेदनशील असतात, ते मग त्यातून परत पुढं मार्ग काढतात, त्यातून पुढं जात असतात. तर मोबाईल इंटरनेटचा वापर कमीत कमी व्हावा अशी एक रिक्वेस्ट मी आपल्या सर्व टीचर्सना करतो, जेणेकरून भविष्यात याचा त्यांना फायदा होईल. आउटडोर गेम्समध्ये यांना जास्तीत जास्त इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करा. कारण की तेवढीच एक आता परिस्थिती आपल्यासमोर आहे की या मुलांचं शारीरिक जे काही जडणघडण घडवायची असेल तर हेच गेम आता अवेलेबल आहेत. कारण की घरी गेल्यानंतर ते किती खेळतात माहीत नाही. अभ्यासाचं बर्डन जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्यांचा अभ्यासात जातो. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा एक मुद्दा होता खानपान, मुलांचं खानपान. ॲक्च्युली हे सगळी आपल्या पॅरेंट्स लोकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपण कसं शिकवावं, कसं वाढवावं, त्यांच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. अलीकडं आता जंक फूड म्हणजे जे काही इझिली अवेलेबल आणि अर्ली फूड जे आहे त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजे चायनीज फूड आहे किंवा पॅकेज फूड आहे, या सर्व या प्रकाराचा आपल्या शरीरावर निश्चितच दुष्परिणाम होत असतो. आणि दिवसेंदिवस आपले शारीरिक प्रॉब्लेम हे वाढत जातात. फॉर एक्झाम्पल, लहानपणातच वजन वाढायला लागतंय, लहानपणातच तुम्हाला ओबेसिटी आणि हे बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. आणि त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस अर्ली एजला चालू झालेलं आहे. सुरुवातीला आम्ही म्हणायचो की बाबा 40, 45, 50 नंतर डायबिटीस व्हायचा. आता वयाच्या 15-20 वर्षापासूनच डायबिटीसची सुरुवात होते. आणि हे सगळे जीवघेणे आजार आहेत. जेवढा जसजसा प्रॉब्लेम हा वेळ जातो तसतसं हे आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत असतात. तर जंक फूड थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी कमी करा. आपलं जे काही डेली फूड आहे आपलं रोजचं, भाजी भाकरी चपाती वगैरे, याच्यावर जास्तीत जास्त मुलांनी भर द्यावा. तळलेले पदार्थ वगैरे आत्तापासूनच कमी करा. कारण की आपण म्हणतो भारत ही डायबिटीसची राजधानी आहे. आज जगात सगळ्यात जास्त पेशंट हे डायबिटीसचे भारतामध्ये आहेत आणि दिवसेंदिवस यांचं प्रमाण वाढत जाईल. डायबिटीस बरोबर हृदयविकाराचे प्रॉब्लेम्स पण दिवसेंदिवस आपल्याला वाढत चाललेले दिसत आहेत. आणि त्याची सुरुवात ही नाही म्हणलं तरी वयाच्या 15 वर्षापासूनच चालू व्हायला लागते. आपल्याला असं वाटतं की आपण 15 ते 20 वर्षापर्यंत, 20-25 वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम नसतात, मग कसंही वागू, कसंही खाऊ, कसंही करू. पण आता हे अलीकडं जे काही लहान मुलांमध्ये किंवा यंग पेशंटमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्याचं कारण हेच आहे की वयाच्या 15-16 वर्षापासूनच हे प्रॉब्लेम चालू होतात. 18 आणि 20 वर्षाच्या मुलांना सुद्धा आता हार्ट अटॅक येतोय. म्हणजे जे आपल्या काळात कधी शक्यच नव्हतं. म्हणजे आम्ही म्हणायचो हार्ट अटॅक आला म्हणजे 40-45 नंतरच यायचं. आता 15, 16, 17, 20 पर्यंत सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याला कारणीभूत परत हेच स्ट्रेस फॅक्टर तेवढाच हे आहे. आपलं जेनेटिक्स बदलत चाललेलं आहे. दिवसेंदिवस आपले प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. खाण्याच्या पिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. आपण बऱ्याचशा सवयी ह्या सगळ्या वेस्टर्न सवयी
घेतलेले आहेत, कोका कोला हे ते सगळं. ह्याच्यामध्ये काय कार्बोहायड्रेट कॅलरीज जास्त आहेत, त्याच्यासोबत व्यायाम कमी झाला आणि ह्या प्रॉब्लेममुळं दिवसेंदिवस आपले शारीरिक प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या गोष्टीपासून थोडंसं आपण दूर राहिलो तर आपल्याला थोडा फायदा होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा एक मी बोलू इच्छितो, स्वच्छता. आज जर कुठल्या एखाद्या गावात गेलो किंवा एखाद्या खेडेगावात गेलो किंवा कुठल्याही शहरात गेलो तर कचरा कुंडी ठेवलेली असते, पण सगळा कचरा हा कचरा कुंडीच्या बाहेर असतो. तर प्लास्टिकचा यूज वाढवलेला आहे. त्या प्लास्टिकमुळे सुद्धा बरेच पर्यावरणाचे दुष्परिणाम होत असतात. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी आत्तापासूनच आपण जर शिस्त लावली आणि टीचर्स लोकांनी आत्तापासूनच ह्यांच्या मनावर आत्तापासूनच जर बिंबवलं तर भविष्यात कदाचित ते चांगले सुज्ञ नागरिक होतील आणि त्यांच्यापासून 4 जणांना बोध होईल आणि असून पुढचे प्रॉब्लेम आपल्याला टाळता येतील. एक जपानची गोष्ट आहे. जपानमध्ये देशभक्ती आणि शिस्त ही नर्सरीपासून शिकवली जाते आणि इतकी शिस्त आणि इतकी देशभक्ती त्यांच्या मनात रुजवली जाते की जेणेकरून ते सुज्ञ आणि सुजाण नागरिक म्हणून पुढं उदयास येतात. आज जर जगात सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सगळ्यात म्हणजे ओबिडियंट लोक जी आहेत ती जपानीज आहेत. तर मला असं वाटतं की या लोकांकडे जर आपण पाहिलं तर या जपानीज लोकांचं अनुकरण करायला आपल्याला काही हरकत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मुलांची चरबीचं लक्ष